कधी असा मनात विचार आलाय का की भीती ही सतत तुमच्या पाठीवर बसलेली आहे आणि त्या भीतीमुळे तुम्ही काही डिसिजन पण नाही घेऊ शकत आहे आणि मनात सतत गोंधळ असतो. समजा एखाद्या प्रिय व्यक्तीने तुमची साथ सोडली तर आपलं मन काय विचार करतं की आता मी काय करू, माझं सगळं संपलं. म्हणजे भीती प्लस अनिश्चितता म्हणजे आपला मानसिक गोंधळ. हे श्रीकृष्ण सांगतात की आत्मा हा अमर आहे आणि जन्म मरण हे फक्त शरीराचं रूपांतरण आहे आणि ह्या रूपांतरणालाच अक्षर ब्रह्मयोग असं म्हणतात. आणि जेव्हा हे आपल्याला समजतं तेव्हा आपली भीती आपोआपच संपून जाते आणि आपलं मन स्थिर व्हायला लागतं. आणि आता इथे सायन्सचा पण पार्ट येतो. म्हणजे भीती प्लस अनिश्चितता म्हणजे आपल्या बॉडीतली कॉर्टिसॉल लेवल वाढते आणि त्याच्यामुळे आपली स्ट्रेस लेवल एकदम वाढून जाते. पण जेव्हा आपल्याला आपल्या आत्म्याचा अनुभव येतो त्यावेळेस आपली डोपामाइन हॉर्मोन लेवल वाढते आणि आपलं मन शांत होतं आणि स्थिर होऊन जातं. आणि डोपामाइन हॉर्मोन रिलीज झाल्यामुळे आपलं मन शांत झालं की आपल्याला लगेच क्लिअरिटी पण मिळायला लागते. जेव्हा आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस आपल्या डोक्यात खूप विचार येतात आणि त्या विचारांनी आपल्या मनात एकदम काहूर होऊन जातं. म्हणजे आपण म्हणजे भीतीदायकच असतं थोडंसं. म्हणजे जे विषय आपण शक्यतो टाळायला बघतो असे विषय आपल्या डोक्यात चालायला लागतात. तर अशा ठिकाणी काय करायचं, मनात जरी भीती आली तरी तिला आपण तोंड द्यायचं आणि जाणीवपूर्वक आपल्या आत्म्याचा अनुभव घ्यायचा. मनाला स्थिरता आणि निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला त्याच्यामुळे लगेच मिळणार. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. आता आपल्याला समजा काही नवीन काम सुरू करायचंय तर मग आपण काय विचार करतो की हे काम मला जमेल का, म्हणजे सेल्फ डाऊट. आणि ते सेल्फ डाऊट म्हणजे आपण सतत डोक्यात तोच विचारतो की मी चुकलो तर काय होईल, मी एवढं भांडवल लावून देईल तर काय होईल. म्हणजे अशी आपण स्वतःविषयीच शंका घेत राहतो आणि त्याच्यामुळे मग आपण कधीच निर्णय घ्यायला आपण सक्षम नाही राहत. आता मी ह्याच्यावर तुम्हाला एक सोल्युशन देते की जी तुम्हाला भीती वाटते, काही नवीन काम सुरू करायचंय, काही डिसिजन घ्यायचे पण स्वतःवर विश्वास नाहीये, तर त्याचा तुम्ही सामना करा आणि ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ना सगळ्यात आधी तीच गोष्ट करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि हार्डवर्क करा. हार्डवर्क शिवाय तर काही ऑप्शन आहेच नाही. आणि स्वतःचा अनुभव घ्या. म्हणजे या जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला आलेले अनुभव. त्याच्यावरून माणूस जे शिकतो ना ते कशातूनच शिकत नाही. म्हणजे ह्या अध्यायात श्रीकृष्णांनी थोडक्यात थोडक्यात आपल्याला असं सांगितले की परिणामांची चिंता न करता आपल्या आयुष्यात होणाऱ्या किंवा घडणाऱ्या घटना किंवा आपण घेणारे निर्णय याचा तुम्ही न घाबरता सामना करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत शांत राहा, स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या भागात. श्रीकृष्णार्पणमस्तु.